नमस्कार, मी आहे नीलम। मी जेव्हा गावाला असते ना तेव्हा माझी संध्याकाळची वेळ आहे ना आवडीची वेळ, म्हणजे आपल्या गावच्या भाषेत बोलायचं झालं तर सांची पाराची दिवाबत्तीची वेळ आहे ना माझ्या खूप 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 आवडीची वेळ आहे। एकतर माझं पूर्ण घर आहे ना झाड लोट करायला, दिवाबत्ती करायला मला 1 तास ते सव्वा तास ते लागतो। एवढं मोठं घर झाडायचं, पूर्ण घरामध्ये धूप दीप अगरबत्ती पूर्ण असं पसरवायचं। त्या सुगंध येतो का नाही, आणि त्यात आहे ना ह्याचा गुलाबाचा सुगंधाची अगरबत्ती किंवा धूप असलं ना एक वेगळंच, आणि खिडकीतून आणि दरवाजातून येणारी थंड थंड गारगार हवा। मला खूप जणींनी मेसेज केलेला की नीलम तुझं घर खूप सुंदर आहे। आमचं घर तर मागच्या वर्षीच बांधलेलं आहे, आणि त्यात आमचं गाव आहे ना, म्हणजे आमची वाडी आहे ना थोडीशी डोंगरावरती आहे ना, त्यामुळे पूर्ण दिवस आहे ना गारगार हवा येत असते। त्यात आहे ना काय झालं, आज खूपच पाऊस पडलेला, त्यामुळे 7 वाजताच आहे ना खूप अंधार बुडूक झालेला होता। त्यात वरती घर असल्यामुळे ना अशी पाखरं घरामध्ये येत होते। आमचा तुळशीचा कट्टा ना, माझे अंगण तुळशीचा कट्टा दिवसाचं खूप सुंदर दिसतं, पूर्ण हिरवगार वातावरण। मी जो संध्याकाळी 7 वाजता दिवा लावते ना तो रात्री 12 वाजेपर्यंत अंगणामध्ये चालूच असतं बरं का। आणि आज कसं गौराईचा वौसा होता ना, सासूबाईनं गौराईचा वौसा केला। आमच्याकडे कसं गौराईचा वौसामध्ये एका सुपामध्ये ना ते पानं आहेत ना, म्हणजे कुठल्या तरी भाजीची पानं असतात, आणि त्याच्यावरती काकडीचे काप 20-25 असे सुपामध्ये ठेवतात, त्याला वौसा बोलतात। नंतर मी, माझी आई म्हणजे सासूबाई आणि भाऊजन मिळून आहे ना आम्ही आरती केली। आज गौराईची ओटी भरायची होती, म्हणजे आज सकाळपासूनचा दिवसच एवढा भारी होता ना। सकाळी पुरणपोळी केलेल्या, दुपारी आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्यांनी मिळून झिम्मा फुगडी खेळली, आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान दिवाबत्ती करायला घेतली, गौराईची ओटी भरली। आता वरती वाडीमध्ये जायचंय, सत्यनारायणची पूजा